नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कमळीचं लग्न ठरलेलं आहे, पण राजनला हा धक्का जरा जास्तच मोठा वाटत आहे. राजनला कळत नाहीये की आपण कमळीची कशी समजूत घालणार आहोत. तो आईला म्हणत असतो की आई, मला एक गोष्ट सांगायची तुला, आणि तो नाराजच असतो. इकडे अन्नपूर्णा मॅडम मात्र खूप खुश असतात. त्यांना खूप छान वाटत असतं, कारण त्यांच्या लाडक्या नातीचं लग्न ठरलेलं असतं. त्या गोष्टीचा आनंदसुद्धा त्यांना खूप झालेला असतो, म्हणून त्या खरेदी करून सुद्धा आलेल्या असतात. पण राजन मात्र शांत शांत असतो. तेव्हा आई म्हणते, राजन काय झालंय बाळा? मी तुला बघते, मगापासून बघते, म्हणजे कळत नाहीये की तू एवढा शांत शांत का आहेस? अचानक एवढा डिस्टर्ब का झालेला आहे? तेव्हा राजन शांतच राहतो, तो काहीच नाही बोलत आहे. तेव्हा म्हणतो, आई तसं काही नाही आहे गं. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की तसं नाही आहे, मग काय झालंय सांग मला, नक्की कशाबद्दल बोलतोयस, हे सगळं काय आहे? तेव्हा तो म्हणतो की आई, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. अगं कमळी आत्ताच इथं आली, त्यात गौरी पण नाही आहे इथं, तुला माहिती आहे ना. आणि मग कमळी आत्ता आली आहे, तरी पण आपण एवढा सहजासहजी एवढा मोठा निर्णय घेतोय, तिच्या बाबतीत हे सगळं ठरवतोय. तिला काही बोललंच तरी पाहिजे ना आपण. तिला काही बोललेलो पण नाही आहे या बाबतीत, आणि सरळ आपला निर्णय तिच्यावर लादत आहोत, असं तर नाही ना होत आहे. तिला काय वाटतं काही नाही, या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे. आणि त्यापेक्षाही इतक्या दिवसानंतर ती इथं आली, आणि तरीही आपण एवढ्या लवकर लग्न लावून तिला पाठवायचं? आणि तुला माहिती आहे ना तिची स्वप्न काय आहेत. तिला भरपूर शिकायचं आहे, तिला गावाकडे मोठी शाळा बांधायची आहे, कॉलेज काढायचं आहे, तिथल्या मुलांसाठी काम करायचं आहे, आणि आपण लग्न लावून दिलं तर कसं चालेल? तेव्हा मात्र इकडे अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की अरे राजन, तुला माहिती आहे का नक्की काय म्हणायचं आहे मला ते? इकडे अनिकाची अवस्था खूप बिकट झालेली असते. तिला स्वतःला बाथटबमध्ये पाण्याच्या खाली ती असते, आणि त्याचबरोबर इकडे कामिनी मात्र खूप वेळ आवाज देत असते. आणि त्यानंतर कामिनी जेव्हा येते तेव्हा पाहते तर तिला धक्का बसतो, ती ओरडू लागते. म्हणजे तिला एवढा मोठा शॉक बसलेला असतो की अनुबेबीनं काय केलं हे सगळं, असं म्हणत ती आता ओरडायला सुरुवात करते. राजन, त्याचबरोबर रागिनी, लवकर या, अनिकाचं काय झालं बघा, असं म्हणत आता दोघेही पाण्याच्या बाहेर काढतात. राजन वगैरे खाली असतो, त्याला माहीतच नसतं इकडं काय झालेलं आहे. या दोघींनी अनिकाला बाहेर काढलेलं असतं, टॉवेलने तिला गुंडाळलेलं असतं. अनिका बेशुद्ध पडलेली असते. अनिकाला दोघेही घेऊन जातात. अनिकाची अवस्था खरंच खूप बिकट झालेली असते. आणि त्याच वेळेस इकडे राजन आणि अन्नपूर्णा दोघंही बोलत असतात. राजन म्हणत असतो की आई, मला तेच सांगायचं आहे गं तुला, का कळत नाही आहे तुला, का लक्षात येत नाही आहे, मी तुला खरं तेच सांगतोय, असं म्हणत आता राजन आईला बोलत असतो. आई म्हणत असते, मला सगळं पटतंय तुझं, पण मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. हा निर्णय मला का घ्यावा लागलाय तुझ्या लक्षात येत नाही आहे राजन. इथे आत्ता ना कमळी खुश नाही, सुखात नाही आहे, तिच्या जीवाला धोका आहे, ती सेफ नाही आहे रे, म्हणून हा निर्णय मला घ्यावा लागतोय. खरं तर मला पण हौस नाही आहे, मला पण माझ्या नातीबरोबर वेळ घालवायचा आहे, तिच्यासोबत सुखात राहायचं आहे. पण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत. त्या दिवशी तुला माहिती आहे का काय झालं? काहीही असलं तरीही तिच्या बाबतीत जे घडलंय ते चुकीचंच घडलेलं आहे, असं अन्नपूर्णाजी म्हणत असतात. म्हणजेच कामिनीने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अनिका कशी आहे तुला माहितीच आहे. अनिका तर खूप वेड्यासारखी वागत असते, कारण तिने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या विचार करण्यापलीकडे आहेत, असं अन्नपूर्णाजी राजनला सांगत असतात. आणि त्याचबरोबर राजनला त्या म्हणत असतात की तू विचार कर जरा एकदा, काहीही झालं तरीही आत्ता सध्या तिचा जीव माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर अनिका तर माहिती आहे तुला, तिने कामिनीला वरून ढकललंय, तर इकडे रागिणीच्या बाबतीतही ती काहीही करू शकते. इकडे आता अन्नपूर्णाजी आत जातात, राजनला म्हणतात काळजी करू नको, आणि नयनतारा आणि ऋषी दोघंही खूप चांगले आहेत, आपली कमळी सुखात असेल तिथं, आणि तिचं शिक्षण वगैरे सगळं सगळं पूर्णपणे व्यवस्थित सुरू होईल, कारण मलाही या गोष्टीची काळजी आहे, असं त्या सांगत असतात. त्यासोबतच इकडे आता कमळी तिथे येते आणि राजनला विचारू लागते की राजन काका, काय चाललंय हे सगळं, काय आहे या सगळ्याचं, काय आहे तुम्ही बोला. तर राजन म्हणत असतो की मी बोलण्याचा प्रयत्न केला नाही आहे का? तेव्हा कमळी म्हणते की राजन काका आता तुम्ही बोलाच, असं म्हणत कमळी राजनला घेऊन निघालेली असते. तेवढ्यातच डॉक्टर तिथं दिसतात, आणि मग कमळी आणि राजन दोघंही डॉक्टरांना विचारतात की काय झालंय. डॉक्टर म्हणतात की तुम्हाला वाटतं तसं नाही आहे, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुमच्या लक्षात येत नाही आहे, आणि तुम्हाला कळत नाही आहे की आत्ता अन्नपूर्णा मॅडम ह्या जरी तुम्हाला दिसत असल्या तरीही त्या तेवढ्या कणखर नाही आहेत. आत्ता त्यांना जर एखादा शॉक बसला तर पुन्हा त्यांची अवस्था खूप बिकट होईल.
आता त्यांचा सारखा BP वर खाली होत असतो, अजिबात नॉर्मल नाही आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र राजन आणि कमळीला धक्का बसतो. ते डॉक्टरांना म्हणतात की आम्ही आईची काळजी घेऊ असं म्हणत दोघंही आता इकडे अन्नपूर्णाकडे येतात. अन्नपूर्णाला म्हणतात की काय झालंय. राजन विचारतो, आई काय चाललंय हे सगळं, का सांगितलेलं नाहीये मला हे सगळं, तू का लपवलंस, तुझ्याशिवाय काय महत्वाचं आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, अरे राजन तूच एवढ्या टेन्शनमध्ये होता बाळा, आणि मग मी काय सांगणार तुला, अजून सांग बरं, कारण तुला माहिती आहे का हे सगळं काय आहे ते. आणि त्याचबरोबर इकडे कमळी म्हणते, आजी मला तरी सांगायचं होतं ना. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की हे बघ कमळी, आत्ता मी ना खूप खुश आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मला खूप आनंद होतोय, कारण माझ्या लाडक्या नातीचं लग्न ठरलंय. आता मला आजारी पडून कसं चालेल सांग बरं, मलाही तेवढं तंदुरुस्त झालंच पाहिजे, माझ्या नातीसाठी हे सगळं करायचं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे ऋषीसुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तेवढ्यात तिथे सरू येते आणि म्हणते, ऋषी बाबा काय झालंय, कसला विचार करताय तुम्ही. तेव्हा ऋषी म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे ना की हे सगळं काय आहे. कमळीने स्वतः माझ्या तोंडावर सांगितलेलं होतं की ती या लग्नाला तयार नाही आहे, आणि आता हे सगळं मला पटतच नाही आहे. तेवढ्यातच तिथे सायबा आलेला असतो आणि सायबा म्हणतो, मी तर एवढा खुश आहे, एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवली, तुझं लग्न ठरलंय आणि त्यानंतर ती मुलगी कमळे ही गोष्ट कळल्यावर तर मला इतका आनंद झालाय ना, म्हणजे विचारच करू शकत नाहीयेस तू, असं सायबा म्हणत असतो. तो नाचायला लागतो. तो म्हणतो, मी खरं तर नाराज आहे तुझ्यावरती, म्हणून मी शांत आहे, मला ही गोष्ट पटलेलीच नाहीये, का तू माझ्यापासून ही गोष्ट लपवलेली आहे, असं म्हणत सायबा बोलत असतो. तेव्हा ऋषी म्हणतो, सायबा बास, कसं आहे माहिती आहे का, कंबळी माझ्या तोंडावर मला नकार देऊन गेली आहे आणि आत्ता तिच्याकडून होकार आलाय. आईला राजन काकांचा फोन आला होता. मला हे कळतच नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे, या सगळ्यामुळे काय होणार आहे, असं तो विचारू लागतो. तेव्हा मात्र इकडे अनिका सगळेजण असतात. अन्नपूर्णाजी म्हणत असतात की कमळी, खरं तर मला ना तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, तुझं काय म्हणणं आहे या सगळ्यावरती, तुला काय वाटतं, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की माझी नात या लग्नासाठी तयार आहे की नाही, खरं तर ती लोकंसुद्धा खूप चांगली आहेत, असं विचारणं सुरू झालेलं असतं. राजन मात्र कमळीकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर इकडे आजोबासुद्धा तिथं असतात. अन्नपूर्णाजींना कमळी म्हणते की आजी, मी या लग्नासाठी तयार आहे. आणि आता मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अनिका तिथं असते. अनिकाला खूपच वाईट वाटलेलं असतं. अनिका तिथून निघालेली असते. अनिका म्हणत असते की काय आहे हे सगळं, अनिकाने स्वतः जीव देण्याचा प्रयत्न केलेला होता, एवढं सगळं झालेलं आहे, पण तरीही आता या सगळ्यातून मार्ग काढत तर पुढे जावं लागणार आहे. पण या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न कमळीच्या पुढे आहे. कमळीने तर आता सगळ्यांच्या समोर सांगून टाकलेलं आहे की ती या लग्नासाठी तयार आहे, पण तिला आता प्रश्न पडला आहे की मी काय करू, कारण तिला आठवतंय ऋषीने तिला फसवलेलं आहे. ऋषी ज्या पद्धतीने तिच्याशी वागलेला आहे त्या सगळ्या गोष्टींमुळं तिला त्रास होतोय, कारण ऋषीने आबांच्या बाजूने लेटर लिहून पाठवलेले आहेत, ही गोष्ट तिला सहन होत नाही. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नयनतारा वगैरे सगळेजण खुश असतात, कारण आता राजनने फोन करून होकार कळवलेला असतो. परंतु इकडे कमळी आणि निंगी बोलत असतात. कमळी म्हणत असते की आता काय करायचं मला कळतच नाही आहे. निंगी म्हणते की तू काय करणार आहे कमळी. तेव्हा निंगी आणि कमळी दोघीही बोलत असतात. निंगी आणि कमळीलाच विचारत असते की ऋषी सरांच्या बाबतीत तू काय ठरवले, त्यांच्याकडून तर होकार आलेला आहे, तू पण होकार दिलाय, मग पुढे काय. कमळी म्हणते, मला त्यांच्याशी बोलावं लागणार आहे, मी त्यांच्याशी बोलून त्यांना सांगणार आहे की तुम्ही नकार द्या. इकडे सायबा म्हणत असतो की नाही ऋषी, काहीतरी गैरसमज झालाय, आपल्याला या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यावा लागणार आहे, आणि काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधाव्याच लागणार आहेत. इकडे सायबा म्हणत असतो की नाही, कमळीने जरी नकार दिला असला तरीही त्या गोष्टीला काहीतरी वेगळं कारण असणार आहे, कारण ती तुला नकार देणं शक्यच नाही, असं साहेबांनी आता सांगितलेलं असतं. इकडे कमळी मात्र विचार करत असते, मी जर नाही म्हणू शकत नाही तर मी ऋषी सरांना सांगणार आहे की तुम्ही नकार द्या. आता ऋषी आणि कमळी दोघंही कॅन्टीनमध्ये भेटायचं ठरवतात. सगळेजण तिथं आहेत. आता कमळी आणि ऋषी यांच्यामध्ये काय बोलणं होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.